नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे श्रवण आदोडे आणि मी 6 वर्ष झालं भारतीय रेल्वेमध्ये 2019 पासून ते आता 2025 पर्यंत खाजगी क्षेत्रामधून प्रायव्हेट सेक्टरमधून महिला आवाज उद्घोषक म्हणून कार्यरत आहे. भारतातील काही महाराष्ट्रातील रेल्वे स्टेशनला जे तुम्ही महिलेचा आवाज ऐकतात, प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, गाडी क्रमांक, तर तो आवाज आता तुम्हाला या न्यूज चॅनलवरती बीड ते नगर जाणारी गाडी, तर आवाज ऐकूया चला. तुम्हाला तो मुलींचा आवाज माझ्याकडून मी आज या ठिकाणी अनाउन्समेंट. प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, गाडी क्रमांक 0758 बीड वरून अहिल्यानगर जाणारी बीड अहिल्यानगर डेमो पॅसेंजर थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 येथून सुटण्यासाठी तयार आहे. आम्ही आपल्या सुखदायी, यशस्वी व मंगलमय प्रवासाची प्रार्थना करतो. यात्रीगण कृपया ध्यान दे. गाड़ी संख्या 5209 बीड से अहिल्यानगर तक जाने वाली डेमो पैसेंजर कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 से रवाना होने को तैयार हैं. हम आपकी सुखद, सफल एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं. फॉर द काइंड अटेंशन ऑफ पैसेंजर्स, ट्रेन नंबर 0769 फ्रॉम बीड टू अहिल्यानगर डेमो पैसेंजर इज ऑन प्लॅटफॉर्म नंबर 1. तर गेले 6 वर्ष माझा एक व्हिडिओ रेल्वेमध्ये व्हायरल झाला होता. मी खाजगी क्षेत्रामधून CMS लॉबीमध्ये आलो होतो, जिथे रेल्वे ड्रायव्हर आणि गार्डची बुकिंग करतात की त्यांना ही गाडी दुसऱ्या स्टेशनपर्यंत घेऊन जायची आहे. कोरोना लागला 2020 आणि 21 मध्ये, तर रेल्वेने एक मला असं सौभाग्य, माझं नशीब असं उजळ, एक पर्सनल माझा जर विषय मांडायचा म्हटला तर की मी पुरुष आहे, पण मला निसर्गाकडून 2 आवाजाची देणगी असल्यामुळं मी प्रवाशांच्या सोयीसाठी ते अनाउन्समेंट मुलीच्या आवाजामध्ये म्हणत होते त्या माईक मध्ये. युजली पुरुष कसे बोलतात तिथे, प्रवाशांचं लक्ष असू द्या, बीडवरून अहिल्यानगर जाणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सुटेल, किंवा महिला पण असेल, प्रवाशांचं लक्ष असू द्या, बीडवरून अहिल्यानगर जाणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून सुटेल. पण हे जे अनाउन्समेंट असतं की ते आपल्याला सवय लागलेली आहे रेल्वे स्टेशन. आता बीडमध्ये नवीन, आता तुम्हाला सवय पडणार, पण आम्ही परळी, जसं की परभणी, नांदेडला मी काम केलेलं आहे, तर तिथे लोकांना सवय असते की रेल्वे स्टेशनला आला की तो एक बेल ट्रिलिंग ट्रिलिंग आणि प्रवाशांनो कृपया लक्ष द्या. तर हा मधुर आवाज आता आपल्या बीडकरांच्या कानावरती पडेल यापुढून. आणि माझी खूप खूप शुभेच्छा आहे सर्व बीडकरांना आणि सर्व भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांना की त्यांनी त्यांचं मोलाचं सहकार्य मला दिलं. आणि आपल्या देशामध्ये जे आपण म्हणतात की इंडिया इज अ व्हेरी डायव्हर्स कंट्री, इथे लिंग, जात, धर्म कुठल्या गोष्टीला गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्मवर बघत नाहीत. तसं रेल्वेने माझं लिंग पाहिलं नाही, माझी कला पाहिली आणि माझ्या कलेवरती मला रेल्वेने ॲज अ प्रायव्हेट सेक्टरमधून महिला आवाज उद्घोषक म्हणून मला नेमणूक केलं. तुम्ही जर गुगलवर माझं नाव जरी सर्च केलं, श्रावण आदोडे, तर मी कोण आहे, काय आहे, हे दूरदर्शनवरती भारत सरकार व्हेरीफाईड चॅनल आहे, त्यावरती माझा विकिपीडिया सर्वच गोष्टी आहेत. आणि आज या ठिकाणी मी उद्घाटनाला आलो, तर मला खूप छान वाटलं की बीडमधून आता काही वर्षामध्ये मला परळीकडे पण ही गाडी मिळेल आणि माझा आवाज बीडमध्ये पण रेकॉर्डेड होईल अशी शुभेच्छा आहे. तर थँक्यू सो मच. इथंच थांबते आणि थांबतो. आणि लास्ट एक मनोरंजनाचा भाग म्हणून तुम्हाला या ठिकाणी तारक मेहता का उलटा चष्मा मधली दयाबेन आलेली आहे. आता महिला जे हे बघत असतील किंवा जे लोक तुमचा हा चॅनल बघत असतील त्यांना हे कॅरेक्टर माहिती आहे, तर ती आता इथं आनंदाने गरबा खेळणार आहे. की ती एक सेंटेन्स काय म्हणणार आहे तुमच्यासाठी, लक्ष द्या. तो सुनिए न टपक पोपा, मैं हूँ दयाबेन और आज मैं बीड स्टेशन पे आई हूँ, तो मुझे बहुत अच्छा लग रहा है. अब बीड से अहिल्यानगर के लिए जो ये गाड़ी जाएगी हमारे अहमदाबाद को भी आने वाली है, तो ये देख के तो मेरा गरबा खेलने का जी कर रहा है. टपक पोपा मजा आएगा. आते हो. जय जिनेंद्र. आणि खास करून महिला, आपल्या इकडे बीडकडे काही खेडेगाव आहेत. आता ही ट्रेन त्या खेडेगावालाही थांबणार आहे. तिथल्या महिलांना एक आनंदाने सोय मिळणार तिथल्या लोकांना. तर गावठी भाषामध्ये महिला कशा बोलतात त्यांच्या आवाजाची एक नकल दाखवतो. अहो माय तुम्हाला काय सांगावं, आम्ही लय तरसला होता माह्या एसटीला आणि या रोडाला किती खड्डे आहेत त्या रोडाला. आता परळीहून येताना बी लय दुसऱ्या दना मला तर नुसतं डोक्यात येऊ लागलं माय. बरं झालं माही गाडी चालू केली. मला भारत सरकारला, देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार साहेबांना सगळ्यांना मला धन्यवाद करायचा आहे. असंच तुम्ही विकास करत राहा भारताचा, आम्ही तुमच्या मागे आहोत. जय हिंद, जय भारत. सगळ्या महिलांकडून मी तुम्हाला हे सांगू इच्छिते. चला, थँक्यू सो मच, धन्यवाद.